नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे महा-डी-बी-टीवरून स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करू शकता. तो जर न्यू असेल तर आपण न्यू फॉर्म भरू शकता किंवा जर रिन्यूचा असेल तर आपण इथं त्याला रिन्यू करू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला याच्या या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला इथं डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती आल्यानंतर इथं आपल्याला आपला युजर नेम द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉग इन करायचा आहे. आणि आपल्याला जर आपला युजर नेम किंवा पासवर्ड माहीत नसेल तर आपल्याला इथं फॉरगेट युजर नेमवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं आपला जेव्हा आपली प्रोफाईल बनवली होती त्या प्रोफाईलवर ज्याप्रमाणे आपण आपलं नाव दिला होता तो नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर त्या प्रोफाईलमध्ये जो आपण मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर इथं आपल्याला द्यायचा आहे आणि इथून आपल्याला आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं गेट युजर नेमवरती क्लिक करायचं आहे. मग इथं हा जो आपण मोबाईल नंबर दिला याच्यावरती आपला युजर नेम येऊन जाणार. आणि इथं जर आपल्याला आपला पासवर्ड पण माहीत नसेल तर आपण त्याला पण फॉरगेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला आत्ता आपल्या मोबाईलवर जो युजर नेम सेंड झाला तो युजर नेम आपल्याला इथं टाईप करायचा आहे. युजर नेम टाईप केल्यानंतर आपल्याला इथं गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. मग इथं जो आपण मोबाईल नंबर दिला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर इथं आपल्याला आपला न्यू पासवर्ड बनवायचा आहे. या पासवर्डमध्ये आपल्याला कोणता पण एक अप्पर केस अल्फाबेट द्यायचा आहे, कोणता पण एक लोअर केस अल्फाबेट द्यायचा आहे, त्याच्यासोबतच एक स्पेशल कॅरेक्टर द्यायचा आहे आणि आपल्याला इथं एक कोणता पण 0 ते 9 मधला एक नंबर द्यायचा आहे आणि याची लेंथ आपल्याला 7 ते 15 कॅरेक्टर एवढी ठेवायची आहे. हा जो इथं पासवर्ड टाईप केला, जसं की आता एक्झाम्पलमध्ये आपण टाईप करू शकता 5@123 किंवा आपण इथं स्वतःचे नाव पण देऊ शकता. हा पासवर्ड इथं दिल्यानंतर हाच पासवर्ड आपल्याला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून सेट पासवर्डवरती क्लिक करायचे आहे. मग याप्रमाणे इथं आपला हा पासवर्ड सक्सेसफुली सेट होऊन जाणार आणि आपण इथं ॲटोमॅटिकली लॉगिंगच्या पेजवरती येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली युजर नेम ID द्यायची आहे आणि इथं आपल्याला आपला पासवर्ड द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करून लॉगिंगवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा अकॅडमिक इयरचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण आता सध्या जो शिक्षण घेत असाल, ज्या वर्षामध्ये शिक्षण घेत असाल तो आपला इथून अकॅडमिक इयर सिलेक्ट करायचा आहे आणि आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं इम्पॉर्टंट नोटीसमध्ये काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपली प्रोफाईल कंप्लीट करायची आहे. आता हे प्रोफाईल आपली हे 0 आहे तर आपल्याला आता हे 100% पर्यंत कंप्लीट करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं याप्रमाणे इथं हे आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्याप्रमाणे इथं इन्फॉर्मेशन दिली होती त्याचप्रमाणे इथं इन्फॉर्मेशन येऊन जाणार आणि इथं आपल्याला हा अपडेट प्रोफाईल ॲज पर आधारचा हा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं हा मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला जर आपली प्रोफाईल आधारच्या हिशोबाने अपडेट करायची असेल तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा इंटरफेस येऊन जाणार आणि इथं आपला हा आधार नंबर येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला आता सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP सेंड होऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. मग इथं आपला हा सक्सेसफुली आपली प्रोफाईल आधारच्या हिशोबाने इथं अपडेट होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि आपण इथं ॲटोमॅटिकली हा आपल्या होम पेजवरती येऊन जाणार आणि इथं आपल्या हा आधारनुसार काही इन्फॉर्मेशन येऊन जाणार. इथं आपलं नाव येऊन जाणार आणि इथं हा आपला ईमेल IDचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं आपली ईमेल ID द्यायची असेल तर आपण इथे देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. इथं मॅन्डेटरी नाही आहे आणि इथं खाली हा मोबाईल नंबर दिलेला आहे. हा मोबाईल नंबर आपण अगोदर फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो आहे. तर आपल्याला इथं हाच मोबाईल नंबर द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा जर आपल्याला हा चेंज करायचा असेल तर आपण याला इथं चेंज करू शकता. चेंज करायचा असेल तर आपल्याला इथं आपला दुसरा मोबाईल नंबर द्यायचा आहे. दुसरा मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला बाहेर क्लिक करायचं आहे. बाहेर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे हा गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. मग आपल्या या मोबाईल नंबरवरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTP फॉर मोबाईल नंबरवरती क्लिक करायचे. मग याप्रमाणे इथं आपला मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरीफाय होऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली हे आपली डेट ऑफ बर्थ येऊन जाणार आधार कार्डनुसार आणि त्याचनुसार इथं आपली वय पण येऊन जाणार. इथं आपला जेंडर येऊन जाणार आणि आपण मागच्या वेळेस फॉर्म फिलअप करताना ज्याप्रमाणे इथं आपला नाव दिला होता तोच नाव इथं येऊन जाणार. आपल्याला इथं चेंज करायचं असेल तर आपण याला चेंज पण करू शकता आणि इथं आपला
पॅरेंट किंवा गार्डियनचा मोबाईल नंबर दिला आहे, तर याला आपण चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता किंवा याला आपण हाच ठेवायचा असेल तर आपण हाच ठेवू शकता. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपला मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर हे सर्व इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं खाली आपल्याला आपल्या रिलिजनची डिटेल्स द्यायचे. इथं आपल्या रिलिजनची डिटेल्स अगोदरच दिली आहे, पण आपल्याला जर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर आपण इथं चेंज करू शकता. आणि आपण जर इथं न्यू फॉर्म फिलअप करत असाल तर इथं हे आपली इन्फॉर्मेशन येणार आहे. त्यासाठी आपल्याला इथं हे इन्फॉर्मेशन सिलेक्ट करायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला रिलिजन सिलेक्ट करायचे आणि त्याच्या खाली येतं आपल्याला आपल्या कास्टची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथून आपल्या कास्ट कॅटेगरी जी असेल तो कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला आपली जे कास्ट असेल तो सिलेक्ट करायचा आहे. आणि इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचे. आपण इथं नोवरती क्लिक नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर इथं आणखी आपल्याला विचारलं आहे की हे आपली जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे आपले सरकार सेवा केंद्रावरून काढली आहे का आणि त्याला बारकोड आहे का, असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथून आपली हे कास्ट सर्टिफिकेट ज्या जिल्ह्यामधून इथं इश्यू झाली असेल तो जिल्हा आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे आणि इथून आपल्याला हे इश्यूइंग ऑथॉरिटीमधून आपली हे कास्ट सर्टिफिकेट जे ऑथॉरिटीने इश्यू केला असेल त्याच्या आपल्याला इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपले हे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे. आपल्याला हे आपली कास्ट सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KB अंदर आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्या इथं हा चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण हे आपली कास्ट सर्टिफिकेट जिथं कुठे ठेवलं असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्यानंतर इथं आपली हे कास्ट सर्टिफिकेट अपलोड होऊन जाणार. अपलोड झाल्यानंतर इथं हा व्ह्यू डॉक्युमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. आपण इथं या व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपण आपली कास्ट सर्टिफिकेट चेक करू शकता. इथं हे जे न्यू फॉर्म फिलअप करत असतील त्यांना हे पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे आणि जे रिन्यूचा फॉर्म भरत असतील त्यांचे इथं हे इन्फॉर्मेशन अगोदरच येऊन जाणार, तर ते आपल्याला इथं चेक करायचे. त्याच्यानंतर हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपल्याला इश्यूइंग डेटमध्ये आपले हे कास्ट सर्टिफिकेट ज्या तारखेला इथं इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे. आपल्याला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या इथं कास्ट सर्टिफिकेटवरती मिळून जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे आपल्या इन्कम सर्टिफिकेटची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला आपली जे इन्कम असेल ते इन्कम आपल्याला इथं द्यायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचे आणि इथं नंतर आपल्याला विचारले आहे की आपले हे इन्कम सर्टिफिकेट आपण आपले सेवा केंद्रावरून काढले आहे का आणि त्याला इथं बारकोड आहे का, तर असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या इन्कम सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आणि इथून इश्यूइंग ऑथॉरिटीमधून आपले हे इन्कम सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केले असेल त्या ऑथॉरिटीच्या इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचे. आपल्याला हे आपली इन्कम सर्टिफिकेट JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KB अंदर आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्या इथं या चूज फाईलवरती क्लिक करायचे आणि आपण आपली हे इन्कम सर्टिफिकेट जिथं कुठं ठेवली असेल तिथून आपल्या इथं सिलेक्ट करून अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला हा याप्रमाणे व्ह्यू डॉक्युमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर इथून आपण आपले हे इन्कम सर्टिफिकेट ओपन करून चेक करू शकता. त्याच्यानंतर आपल्या इथं डेट ऑफ इश्यूमध्ये आपली हे इन्कम सर्टिफिकेट ज्या तारखेला इथं इश्यू झाली असेल ते तारीख इथं द्यायची आहे. इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला आपल्या या इन्कम सर्टिफिकेटवरती मिळून जाणार. आणि आपल्याला इथं न्यू फॉर्म भरत असाल किंवा रिन्यूचा पण फॉर्म भरत असाल तर आपल्याला इथं दोघांना पण हे आपली इन्फॉर्मेशन द्यायची. त्याच्यानंतर इथं आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला डोमेशियलची इन्फॉर्मेशन द्यायची. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपण डोमेशियल ऑफ महाराष्ट्र किंवा कर्नाटक बॉर्डरवरती राहता का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपल्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट आहे का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आणि इथून आपल्याला रिलेशन टाईपमधून हा आपल्याला सेल्फवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं विचारलं आहे की आपली हे डोमेशियल सर्टिफिकेट आपले सरकार सेवा केंद्रावरून काढला आहे का आणि त्याच्यावरती बारकोड आहे का, तर असेल तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपल्या डोमेशियल सर्टिफिकेटचा नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं इश्यूइंग ऑथॉरिटीमध्ये आपले हे डोमेशियल सर्टिफिकेट ज्या ऑथॉरिटीने इथं इश्यू केले असेल त्या ऑथॉरिटीच्या इथं ऑप्शन सिलेक्ट करायचे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपली हे डोमेशियल सर्टिफिकेट अपलोड करायचे. आपल्याला हे आपली डोमेशियल सर्टिफिकेट
JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपली हे डोमेस्टिक सर्टिफिकेट जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथं हे अपलोड होऊन जाणार आणि अपलोड झाल्यानंतर आपल्या इथं याप्रमाणे व्ह्यू डॉक्युमेंटचा इथं ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं या व्ह्यू डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपली डोमेस्टिक सर्टिफिकेट चेक करू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं इश्यूइंग डेटमध्ये आपली हे डोमेस्टिक सर्टिफिकेट ज्या तारखेला इथं इश्यू झाली असेल ते तारीख आपल्याला इथं द्यायची आहे. हे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला इथं आपल्या डोमेस्टिक सर्टिफिकेटवरती मिळून जाणार. आपण इथं जे न्यू फॉर्म फिलअप करत असतील त्यांना हे आपल्या डोमेस्टिकची संपूर्ण इथं डिटेल्स द्यायचे आणि जे इथं रिन्यूचं फॉर्म फिलअप करणार त्यांना इथं हे इन्फॉर्मेशन अगोदरच येऊन जाणार. त्यांना हे इन्फॉर्मेशन फक्त चेक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचे आणि इथं आपल्याला आपल्या पर्सनल इलिजिबिलिटीची डिटेल्स द्यायचे. इथं सर्वात अगोदर आपल्याला विचारलं आहे की आपण सॅलराईड आहात का, तर असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचे आणि नसाल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला डिसॅबिलिटी टाईपबद्दल विचारलं आहे, तर आपण इथं कोणत्या डिसॅबिलिटी टाईपमध्ये येत असाल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून त्याची इन्फॉर्मेशन द्यायचे आणि जर कोणत्या डिसॅबिलिटीमध्ये येत नसाल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की आपला जो बँक अकाउंट आहे तो हा जनधन युवा अकाउंट आहे का आणि त्याला विड्रॉल किंवा डिपॉझिट करायला लिमिटेशन आहे का. असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला आपल्या बँकेची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या बँकेचा अकाउंट नंबर द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या इथं आपला IFSC कोड द्यायचा आणि IFSC कोड दिल्यानंतर आपल्या इथं बाहेर क्लिक करायचं. बाहेर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथं आपल्या या ब्रँचचा नेम येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्या इथं सेव्हवरती क्लिक करायचं. मग आपण इथं नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि आपल्या इथं या पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुलीच्या इथं याप्रमाणे हा मेसेज येऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला ॲड्रेस द्यायचा आहे. आपला हा ॲड्रेस आपल्या इथं आधार कार्डनुसारच इथं येऊन जाणार. आपल्याला इथं फक्त आपल्या विलेजचं नाव द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला खाली विचारला आहे की आपला परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम आहे का. तर असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि नसेल तर आपल्या इथं नोवरती क्लिक करून इथं आपल्याला आपला करस्पॉन्डन्स ॲड्रेस द्यायचा आहे आणि जर सेम असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करून सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इथं हा ॲड्रेस इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुलच्या इथं मेसेज येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपल्या पॅरेंट्स किंवा गार्डियनचे डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपले फादर अलाइव्ह आहेत का, म्हणजेच आपले वडील हयात आहेत का. असेल तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आहे आणि यसवरती क्लिक केले तर आपल्या इथं त्यांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून ऑक्युपेशनमधून ते काय काम करतात ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं विचारले आहे की ते सॅलराईड आहेत का. तर असतील तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसतील तर इथं नोवरती क्लिक करायचं आणि जर आपले फादर हयात नसतील म्हणजेच आपले वडील हयात नसतील तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायचं. त्याचप्रमाणे इथं खाली आपल्या आईबद्दल इन्फॉर्मेशन द्यायचे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपली आई अलाइव्ह म्हणजे हयात आहे का. असतील तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला आपल्या आईचं नाव द्यायचं. त्याच्यानंतर इथून ऑक्युपेशनमधून ते काय काम करतात तो आपल्या इथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ते जर कोणतं काम न करता हाऊसवाईफ असतील तर आपल्या इथं हा हाऊसवाईफचा पण ऑप्शन दिलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारले आहे की ते सॅलराईड आहेत का. तर असतील तर आपल्या इथं यसवरती क्लिक करायच्या आणि नसतील तर आपल्या इथं नोवरती क्लिक करायच्या. हे आपल्या पॅरेंट्सची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपली हे अदर इन्फॉर्मेशन पण इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं या नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार आणि या पेजवरती आपल्याला इथं आपल्या करंट कोर्सची डिटेल्स द्यायचे. सर्वात अगोदर आपल्याला इथं ॲडमिशन इयर इन करंट कोर्समध्ये आपण ज्या वर्षाला इथं ॲडमिशन केले असेल तो वर्ष आपल्या इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं आपला स्टेट अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर आपण आता इथं शिक्षण घेत असाल त्याचा जिल्हा इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आणि इथून आपला क्वालिफिकेशन लेवलमधून आपण जो कोर्स करत असाल तो आपल्याला कोर्स आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला स्ट्रीम सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला कॉलेज किंवा स्कूल नेम जो असेल तो आपल्याला इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला कोर्स नेम सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इयर ऑफ स्टडीमधून आपला फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट थर्ड इयर आहे तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. इथं आमचा हा एज्युकेशन हा 12th आहे म्हणून इथं हा आम्ही फर्स्ट इयरचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. आपण इथं कोणता आपला दुसरा कोर्स करत असाल किंवा ग्रॅज्युएशनचा वगैरे कोर्स करत असाल तर आपला इथं फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर किंवा थर्ड इयर जो आपला इथं कोर्स असेल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून आपल्याला कंप्लीट और पर्सिंगमधून आपला जर तो कंप्लीट झाला असेल तर आपल्याला इथं कंप्लीट किंवा शिकत असाल तर आपल्या इथं पर्सिंगवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा. आपला जर इथं कोणता ग्रॅज्युएशनवाला कोर्स असेल ना आपण जर इथं सेकंड इयरचे आपली इन्फॉर्मेशन देत असाल तर आपल्याला इथं हा फर्स्ट इयर आपला कंप्लीट म्हणून दाखवावा लागतो आणि आपला सेकंड इयर हा पर्सिंगमधून इथं द्यावा लागते.
त्याच्यानंतर आपल्याला इथं डेट ऑफ ॲडमिशन डेटमध्ये ज्या तारखेला आपण इथं ॲडमिशन केली असेल ते डेट आपल्याला इथं द्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं फीज पेडमध्ये आपण इथं जेवढी फीज पेड केली असेल ते फीज आपल्याला इथं द्यायची आहे. इथं कोणकोणत्या स्कूल कॉलेजमध्ये इथं फीज गव्हर्नमेंट पेड करते म्हणून आपल्या इथं 0 टाईप करायला लागते आणि कोणकोणत्या कॉलेजमध्ये आपण इथं स्वतःच फीज देतो म्हणून आपल्या इथं ते आपली फीज द्यावी लागते. तर आपण इथं आपल्या स्कूल कॉलेजमध्ये विचारून इथं आपली फीज टाईप करू शकता. त्याच्यानंतर इथं आपल्याला ॲडमिशन रिसिप्ट किंवा फी रिसिप्ट किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इथं आपल्याला अपलोड करायचे आणि हे आपल्याला इथं जेपीजी किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KB अंदर आपल्या इथं अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं या चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि आपण हे आपली रिसिप्ट जिथं कुठे ठेवले असेल तिथून आपल्याला इथं सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर हा जर आपला प्रोफेशनल कोर्स असेल तर आपल्याला इथं हा प्रोफेशनल कोर्सचा ऑप्शन येऊन जाणार आणि नसेल तर इथं हा नॉन प्रोफेशनल कोर्सचा ऑप्शन येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपली ॲडमिशन हे ओपन कॅटेगरीमधून झाली आहे की रिझर्व्ह कॅटेगरीमधून झाली आहे, तर तो ऑप्शन आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं जर आपली काही गॅप असेल तर आपली इथं गॅप येऊन जाणार आणि आपल्याला इथं आपली गॅप सर्टिफिकेट अपलोड करावं लागतो. आमच्या इथं कोणती गॅप नाही आहे म्हणून इथं हा 0चा ऑप्शन आलेला आहे. आपली जर इथं गॅप असेल तर आपल्या इथं गॅप येऊन जाणार. त्याच्यानंतर इथून मोडमधून आपला जर रेग्युलर असेल तर आपल्या इथं रेग्युलरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि जर डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला असेल तर आपल्या इथं हा डिस्टन्स करस्पॉन्डन्सवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. हे संपूर्ण आपल्या करंट एज्युकेशनची डिटेल्स दिल्यानंतर आपल्या इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं हे आपली करंट एज्युकेशनची डिटेल्स इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि या पेजवरती आपला जेवढा पण पास्ट एज्युकेशन झाला असेल त्याची सर्व इथं इन्फॉर्मेशन द्यायची आहे. इथं आमचा हा 10वीचाच पास्ट एज्युकेशन झालेला आहे म्हणून इथं हा SSC डिटेल्स मॅन्डेटरीचा इथं ऑप्शन आलेला आहे. पण आपला इथं जेवढा पास्ट एज्युकेशन झाला असेल तो सर्व एज्युकेशन आपल्या इथं द्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्या इथं क्वालिफिकेशन लेवलमधून जो आपला पास्ट एज्युकेशन झाला असेल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं हा SSC वाला ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. त्याच्यानंतर आपल्या इथं हा स्ट्रीम सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला हा कंप्लीटचा ऑप्शन अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर आपला इथं इन्स्टिट्यूट स्टेट अगोदरच येऊन जाणार आणि इथून आपला हा पास कोड ज्या जिल्ह्यामधून झाला असेल तो जिल्हा आपल्या इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपला जो स्कोर सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपला इथं जो बोर्ड युनिव्हर्सिटी असेल तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आणि इथून आपला मोडमधून तो रेग्युलर होता किंवा डिस्टन्स करस्पॉन्डन्स होता तो ऑप्शन आपल्या इथं सिलेक्ट करायचा आणि इथं ॲडमिशन इयरमध्ये ज्या वर्षाला आपण इथं त्या कोर्समध्ये ॲडमिशन केली होती तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि इथून पासिंग इयरमधून आपण जेव्हा पास झाले तो वर्ष आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला रोल नंबर द्यायचा आहे आणि इथून मंथ ऑफ एक्झाममधून आपली हे एक्झाम ज्या महिन्यामध्ये झाले होते तो महिना आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आणि इथं मार्क ऑफ टेममध्ये आपल्याला जेवढे मार्क मिळाले होते ते मार्क आपल्याला इथं द्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं व्हॅलिडेट मार्कशीटवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं हे आपली मार्कशीट इथं येऊन जाणार आणि इथं खाली आपले इथं टोटल मार्क आणि इथं रिझल्ट आणि इथं हे पर्सेंटेज इथं आपले हे ॲटोमॅटिकली येऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं अटेम्प्टमध्ये आपण हे आपली SSC पास करण्यासाठी किती अटेम्प्ट लावले ते अटेम्प्टचा नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे. आपण एका अटेम्प्टमध्ये पास झाले असेल तर आपल्याला इथं हा 1 नंबर द्यायचा आहे. 2 अटेम्प्ट लावले असेल तर 2 नंबर द्यायचे आणि 3 अटेम्प्ट लावले असेल तर 3 नंबर द्यायचे. हे संपूर्ण इथं इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं हा आपला पास स्कोर इथं सक्सेसफुली ॲड होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आणखी कोणता आपला पास कोर्स असेल तर तो पण आपल्याला इथं ॲड करायचा आहे. आपल्या इथं पास कोर्सची डिटेल्स दिल्यानंतर आपल्याला इथं या हॉस्टेल डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे येतं बेनिफिशरी कॅटेगरीचे इथं ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपण इथं हॉस्टेलवरती राहत असाल तर आपल्याला इथं या हॉस्टेलवरती क्लिक करून इथं आपल्याला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन द्यायचे आणि आपण इथं स्वतःच आपल्या घरी राहत असाल तर आपल्याला इथं या डे स्कॉलरवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं हे आपली हॉस्टेल डिटेल्स पण इथं सक्सेसफुली सेव्ह होऊन जाणार आणि आपण इथं बघू शकता आपली हे प्रोफाईल 100% पर्यंत इथं कंप्लीट झालेली आहे. आणि हे आता आपली प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला आता आपल्या स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं डाव्या साईडला हा ऑल स्कीमचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या ऑल स्कीमवरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला आपली जी कॅटेगरी असेल ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचे. जसे की आता ST कॅटेगरी असेल तर आपल्याला आता ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचा ऑप्शन दिलेला आहे. SC कॅटेगरी असेल तर आपल्याला आता सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंटचा ऑप्शन दिलेला आहे आणि आपला जर कोणता ITI वगैरे असेल तर आपल्याला हा स्किल डेव्हलपमेंटचा ऑप्शन दिलेला आहे आणि इथं आणखी आपल्याला स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटचा इथं ऑप्शन दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं हा OBC SCBC VJNT आणि SBCचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं आपला जो डिपार्टमेंट असेल तो डिपार्टमेंट आपल्याला इथून सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तर या स्कीममधून आपली जी स्कीम असेल तर स्कीम आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे. इथं आपल्याला हे
मेंटेनन्स अलाउन्स फॉर प्रोफेशनल स्कीम आणि इथं हे डिसॅबिलिटी किंवा फ्रीशिपची शाहू महाराजवाली हे स्कीम इथं दिलेल्या आहे. तर आपण इथं ज्या स्कीमसाठी अप्लाय करत असाल ते स्कीम आपल्याला इथून सिलेक्ट करायचे आहे. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं या सर्चवरती क्लिक करायचे आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा बॉक्स येऊन जाणार. तर आपल्याला इथे या टेक ॲक्शनमधील या अप्लायवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग घेऊन आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा इंटरफेस येऊन जाणार. तर सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारले आहे की आपला आपण जेव्हा फॉर्म फिलअप करता हा रिन्युअल आहे का, तर असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आहे. रिन्युअल म्हणजे इथं आपला जर 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा जर कोर्स असेल, म्हणजे आपण इथं सेकंड इयरमध्ये असेल किंवा थर्ड इयरमध्ये असेल आणि आपण आता आपला स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहात आणि आपण मागच्या वर्षी पण स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप केले असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं, म्हणजे हा रिन्युअलचा फॉर्म आहे म्हणून इथं यसवरती क्लिक करायचं आहे. आणि इथं आपल्याला इंटर युअर ॲप्लिकेशन आय डीमध्ये आपण मागच्या वर्षी फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला जी ॲप्लिकेशन आय डी मिळाली होती ती ॲप्लिकेशन आय डी आपल्याला इथं टाईप करायची. आपली हे ॲप्लिकेशन आय डी आपल्याला जर माहीत नसेल तर आपल्यालाच इथं हा डाव्या साईडला खाली हा माय अप्लाय स्कीम हिस्ट्रीचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला सिलेक्ट अकॅडमिक इयरमधून हा मागच्या वर्षाचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि आपल्याला इथं या सर्चवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं या अप्रूव्ड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपल्या मागच्या वर्षीची ॲप्लिकेशन आय डी इथं येऊन जाणार. तर आपल्याला इथं हेच ॲप्लिकेशन आय डी इथं टाईप करायची आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हा डिक्लेरेशनचा ऑप्शन दिलेला आहे. हा इथं मेंडेटरी नाही आहे, पण इथं आपल्याला जर अपलोड करायचा असेल तर अपलोड करू शकता. डिक्लेरेशन जर आपल्याला इथं अपलोड करायचं असेल तर आपल्याला इथं हा डाव्या साईडला हा डिक्लेरेशन फॉर्मचा इथं ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या डिक्लेरेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या डिपार्टमेंटमधून आपला जो डिपार्टमेंट असेल तो डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या स्कीममधून आपली जी स्कीम असेल ते स्कीम सिलेक्ट करायचं आहे. स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर इथं हा याप्रमाणे डाउनलोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपण इथं या डाउनलोडवरती क्लिक करून आपल्याला या डिक्लेरेशन फॉर्मची प्रिंट काढायची आहे. प्रिंट काढून आपल्याला त्याला फिलअप करायचा आहे. हा डिक्लेरेशन फॉर्म आपल्याला इथं आपल्या वडिलांच्या नावाने फिलअप करायचा आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं राहणारमध्ये त्यांचा पत्ता द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा तालुका द्यायचा आहे. इथं त्यांचा जिल्हा द्यायचा आहे आणि इथं अपत्यामध्ये त्यांना किती मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांचे ते पूर्ण संख्या आपल्याला इथं टाईप करायची आणि त्यांच्यामधून ते किती मुले आहेत तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे आणि किती मुली आहेत तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आणि जर मुलं किंवा मुली नसतील तर आपल्याला इथं हा 0 टाईप करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ज्यांच्या इथं हा स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करत आहात त्यांच्या इथं नाव लिहायचं आहे आणि ते आता सध्या कोणत्या कॉलेज किंवा स्कूलमध्ये शिकत आहेत ते त्यांच्या इथं स्कूल कॉलेजच्या नाव इथं आपल्याला टाईप करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आणि इथं त्यांचा आता सध्या कोणता अभ्यासक्रम म्हणजे आता ते कोणत्या वर्गात आहे तो आपल्याला इथं टाईप करायचा आहे. आणि आता आपण ज्या स्कीमसाठी अप्लाय करत आहात ते स्कीम आपल्याला इथं लिहायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं विचारलं आहे की यापूर्वी माझ्या कुटुंबातील जेवढ्या लोकांनी या स्कीमसाठी अप्लाय केला असेल तर त्यांच्या इथं आपल्याला नंबर लिहायचा आहे. एकाने केला असेल तर इथं त्यांचा नंबर लिहायचा आहे. एकाने भरला असेल तर 1 नंबर लिहायचा आहे. दोघांनी भरला असेल तर 2 नंबर लिहायचा आहे. आणि जेवढ्या लोकांनी भरले असेल त्यांच्या इथं खाली नाव लिहायचं आहे. आणि कोणीच भरले नसतील तर आपल्याला इथं 0 टाईप करून इथं कोणाच्याही नाव न लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं खाली हा विद्यार्थ्याची सही करायची आहे आणि इथं त्यांच्या वडिलांची सही करायची आहे आणि इथं आपल्याला दिनांक आणि ठिकाण टाकायचे आहे. आणि हा आपल्याला इथं स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर इथं आपल्याला डिक्लेरेशनमध्ये JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं हा डिक्लेरेशन अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा TCचा ऑप्शन दिलेला आहे. तर इथं आपल्याला आपली TC म्हणजेच आपली लिव्हिंग सर्टिफिकेट इथं अपलोड करायची. हे पण आपली इथं JPG किंवा PDF फॉर्ममध्ये 15 ते 256 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपला 11वीचा आणि 12वीचा कॉलेज सेम होता का, असेल तर आपल्याला इथं यसवरती क्लिक करायचं आणि नसेल तर इथं नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथं संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हे आपण फिलअप केलेला संपूर्ण फॉर्म येऊन जाणार. हा आपल्या प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं हे संपूर्ण डिटेल्स चेक करायचे. चेक केल्यानंतर इथं खाली आपल्याला हा बॉक्स दिलेला आहे. तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करून हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या सबमिटवरती क्लिक करायचं आहे. आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला इथं सक्सेसफुली स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या फिलअप केलेल्या फॉर्मची इथं प्रिंट काढायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं या डाव्या साईडला माय अप्लाय स्कीमचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या माय अप्लाय स्कीमवरती क्लिक करायचं आहे आणि मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा अंडर स्क्रुटिनी ॲप्लिकेशनमध्ये आपला हा फॉर्म येऊन जाणार. तर आपल्याला इथं या प्रिंट काढण्यासाठी
व्ह्यू फॉर्ममधून हा व्ह्यूवरती क्लिक करायचा आहे. मग आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा ॲप्लिकेशन फॉर्म येऊन जाणार. आपल्याला इथं खाली स्क्रोल करायचं आणि खाली इथं आपल्याला हा प्रिंटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं या प्रिंटवरती क्लिक करून आपल्या या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची आहे, किंवा आपण जर याले आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा पीसीमध्ये सेव्ह करून ठेवत असाल तर आपण याला सेव्ह करून पण ठेवू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथं आपल्या हा स्कॉलरशिपचा रिन्यूअल किंवा न्यू फॉर्म इथं ऑनलाईन फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.